हे दाखले माझ्याकडे आहे, मला कायदेशीर तरतूद काय ती मला तुमच्याकडून लिखित पाहिजे. त्यांनी अख्खं विधानमंडळ चाललं, पण त्यांना त्याच्यामध्ये कायदेशीर तरतूद मिळाली. जे भाजपा बरोबर राहतील त्यांचे लोक निवडून येतील अशी व्यवस्था परस्पर करण्यात आली. विद्यमान आमदारांना जी आणलेली इंडस्ट्री या सरकारनं रद्द केली आणि हे म्हणतात आम्ही रोजगार देऊ नको ना. कसा तुम्ही चूक केली की काय सगळ्या समाजाला बरोबर घेऊन गेलो तो? कुठं गेले 1 मराठा लाख मराठा गेला कुठं? समाजाबद्दल बोललो अशा पद्धतीची आवई त्यांनी उठवली. पण मी बोलल्याचा पुरावा कुठे आहे? तुमच्याच पत्रकारितेतल्या लोकांनी त्या क्लिप तयार करून घेतली, त्यांच्याकडून करून घेतल्या गेल्या. मी एवढ्या व्हायरल केल्या निवडणुकीच्या तोंडावर. मुंडन करताना मी ज्या मराठा समाजाचा आहे त्या समाजाचा उल्लेख करून त्यांनी काही शब्द वापरले, मी वापरले. मी माझ्या समाजाला साथ घालायला हवी होती, पण मी घातली नाही, तर मला सामाजिक समीकरण बिघडवलं. शस्त्र तुम्ही कोणावर चालवणार? शस्त्र अॅट्रॉसिटी ही तुम्हाला संरक्षण म्हणून दिलेली सरकारनं किंवा कायद्याने दिलेली तुम्हाला एक संरक्षण आहे. ते शस्त्र नाही दिलेलं आहे, कोर्टात गाजवणार आहे. पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचणार आहे, सगळ्यांना खेचणार आहे. ज्यांनी ह्या क्लिप व्हायरल गेल्या त्यांनाही खेचणार आहे. ज्यांनी माझं नाव घेतलं त्यांनाही खेचणार, ज्यांनी माझं नाव घेतलं त्यांनाही खेचणार. ही कितीही वर्ष लढाई चालू, पण ही लढाई मी सोडणार नाहीये. शिवसेना नेते आणि गुहागर तालुक्याचे आमदार भास्करराव जाधव आपल्या सोबत आहेत आणि आज बऱ्याच दिवसांनी त्यांच्याशी बोलण्याचा योग आला आहे. त्यांचं पुन्हा आमदार झाल्याबद्दल त्यांचं ते अभिनंदन. ते गेले काही दिवस मुंबईमध्ये होते आणि मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये जो विषय महाराष्ट्रामध्ये चालू आहे तो विरोधी पक्ष नेतेपदाचा आणि त्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या गटनेतेपदी नियुक्ती झालेली आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय ह्या विषयामध्ये? या विषयामध्ये म्हणजे माझी निवडणूक झाल्यापासून किंवा मी पुन्हा मला जनतेनं निवडून दिल्यानंतर आज तक मी तसं जाहीरपणे कोणाशी बोललो नाही. मी सुरुवातीलाच आपल्याशी बोलतोय. त्यापूर्वी मी जनतेसमोर जाऊन किंवा गुहागरमध्ये जाऊन, इथे चिपळूणमध्ये किंवा खेडमध्ये जाऊन लोकांचे आभार मानले. परंतु प्रसार माध्यम म्हणून मला वाटतं या विषयामध्ये आपण पहिल्यांदा बोलतोय. मी अजून काही कोणाशी बोललो नाही आणि म्हणून सुरुवातीलाच जनतेनं मला पुन्हा या गुहागर विधानसभा मतदारसंघातून 4थ्यांदा निवडून दिलं आणि एकूण आता मी विधिमंडळामध्ये जाण्याचा हा 7व्यांदा मला बहुमान मिळाला. आणि म्हणून ज्यांच्यामुळे मला ही संधी मिळाली, मग त्याच्यामध्ये निवडून देणारे मला मतदार असतील, मला या ठिकाणी उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखवणारे माझ्या पक्षाचे पक्षप्रमुख पक्षाध्यक्ष असतील किंवा माझ्याबरोबर असलेले माझे सगळे सहकारी असतील, या सर्वांना किंवा माझ्या आई वडिलांना मी हा माझा विजय समर्पित करतो. मी हा विजय त्या सर्वांचा विजय आहे असं मी स्वतः मानतो. आपण विरोधी पक्ष नेते पदाबद्दल बोललात. माझी 25 तारखेला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सर्व आमदारांनी एक मतानं गटनेता म्हणून निवड केली आणि ती गटनेता म्हणून माझी निवड, विधिमंडळ नेता म्हणून आदित्यजी ठाकरे यांची निवड, पक्षप्रमुख म्हणून सुनील प्रभूंची निवड ही झाल्याची माहिती नियमाप्रमाणे आम्ही विधानमंडळ सचिवांना देण्याकरता गेलो. त्याच्यामध्ये 20 नंबरचा फॉर्म भरून द्यायचा असतो, प्रत्येक पक्षाला द्यावा लागतो. पण तो आम्ही पहिल्यांदा दिल्यामुळे बातम्या अशा चालल्या की उद्धव साहेबांचा निवडून आलेल्या 20 आमदारांच्यावर पण विश्वास नाही आणि म्हणून त्यांनी त्यांच्याकडून असा काहीतरी करार करून घेतला. खरं ते सर्व पक्षांनाच बंधनकारक असतं, वेगळं काही त्याच्यामध्ये नव्हतं. आणि ते आम्ही कागदपत्र पूर्ण करून सचिवांच्याकडे दिले, कारण अध्यक्ष नव्हतेच. त्याच वेळेला मी एक पत्र तयार करून दिलं विधिमंडळ सचिवांना की विरोधी पक्ष नेता निवड करण्याची कायदेशीर तरतूद काय आहे, नियम काय आहे, नियमावली काय आहे याची मला लिखित स्वरूपामध्ये माहिती मिळाली. विरोधी पक्षनेता का निवडला जात नाही हे सांगण्यापेक्षा विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्याची कायदेशीर तरतूद काय आहे हे मी विचारलं. विधानसभा सचिवांच्या थोडस त्यांना असं वाटलं मी मागचे पुढचे काहीतरी दाखले देईन. मी म्हटलं हे दाखले तुम्ही मला देऊ नका, हे दाखले माझ्याकडे आहे, मला कायदेशीर तरतूद काय ती मला तुमच्याकडून लिखित पाहिजे. त्यांनी अख्खं विधानमंडळ चाललं,
पण त्यांना त्याच्यामध्ये कायदेशीर तरतूद मिळालेली नाही. आणि मी ज्या वेळेला पत्र दिलं त्यावेळेला थोडासा अभ्यास करूनच हे मी पत्र दिलं होतं. आणि आता हे पत्र हे केवळ विधानसभा विरोधी पक्षनेता असेल, विधान परिषद विरोधी पक्षनेता असेल, हे फक्त आणि फक्त निवडीचं महाराष्ट्राच्या विधिमंडळापुरेसा मर्यादित विषय राहणार नाही, तर संपूर्ण देशाला विषय लागू होईल. आजपर्यंत एकूण सदस्य संख्येच्या 1 आमदार निवडून आले तरच तिथे विरोधी पक्ष नेता निवडला जातो असं सांगितलं जात होतं, परंतु त्याच्यामध्ये कायदेशीर कुठेही तरतूद नव्हती. तुम्हाला ते आढळून आले? मला आढळून आलेल्या मी पूर्वीच अभ्यास करून ठेवला होता या गोष्टीचा. मी विधिमंडळ अधिनियम पुन्हा पुन्हा वाचून बघितलं होतं की याच्यात तरतूद काय आहे. ती तरतूद तशी नव्हती. आणि म्हणून 1950 असेल, 1977 असेल, त्याचे काही रेफरन्सेस आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेतेपद हे आता मोठा पक्ष विरोधी म्हणून शिवसेना आहे, त्या शिवसेनेला या सरकारला आणि विधानसभा अध्यक्षांना द्यावं लागेल अशी कायदेशीर तरतूद सांगते. तुम्ही हा मुद्दा कायदेशीर उपस्थित केला, अजूनपर्यंत ह्या मुद्द्याचा किंवा या विषयाचा तुम्ही अभ्यास केला पण नव्हता, बरोबर आहे. आणि मुख्यमंत्री हा वेगवेगळ्या पक्षांना घेऊन होऊ शकतो, तर विरोधी पक्ष नेता हा त्याला संख्याबळाचा निमित्त का असावा असा पण प्रश्न लोकांमधून विचारला जात होता. तर तुम्ही थोडस मला वाटतं तुमच्या बाजूनेच निराकरण करून दिलेलं आहे त्यांना स्पष्टीकरण. मी त्यांना सतीशराव 4-5 मुद्दे सांगितले की तुम्ही एकूण आमदारांच्या 1 आमदार असतील तरच विरोधी पक्ष नेता निवडता हे सांगता, हे जुने दाखले तुम्ही देता. त्याचबरोबर असेही दाखले आहेत की 1 आमदारांची लोकसंख्या न होता सुद्धा बंद करणार विरोधी पक्ष नेते निवड झालेली आहे. हेही दाखले मी त्यांना दिले. 1985, 86, 87, 88, 89 विरोधी पक्षाचे 10 किंवा 12 आमदार होते तरी त्यांना विरोधी पक्ष नेतेपद महाराष्ट्रामध्ये मिळालेलं आहे. 2015 ते 2020 दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारचे 70 आमदारांपैकी 67 आमदार निवडून आलेले आहेत आणि 3 आमदार केवळ भाजपचे आले तरी ते विरोधी पक्ष नेतेपद दिलेलं. दुसरी गोष्ट, सरकार बनवत असताना तुम्ही 10 पक्ष एकत्र घेता, कडबुळं बनवता आणि सत्ता बनवता, पण विरोधी पक्षाला ही अट कशा करता हवी ही गोष्ट मी त्यांच्या लक्षात आणून दिलेली आहे. म्हणजे कायद्यामध्ये तरतूद काय आहे तीही सांगितलेली आहे, परंपरा प्रथा काय तीही सांगितलेली आहे, आणि लोकशाहीचा सन्मान करायचं ठरवलं तर समोरच्या पार्टीकडे किती आमदार आहेत हे न बघता, जसं आपण अनेक आमदारांना घेऊन सरकार बनवतो, अनेक पक्षांचे आमदार घेऊन सरकार बनवतो, तशाच पद्धतीने विरोधी पक्ष हा लोकशाही बळकट होण्याकरता, सुदृढ होण्याकरता आणि लोकशाहीचा सन्मान म्हणून तुम्ही आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद द्या, हे मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे. तुम्ही ज्येष्ठ शिवसेना नेते आहात, अनेक वर्ष राजकारणात विभागासाठी. आता तुम्ही बोलत आहेत की 7व्या तुमची निवड होते, पण राजकारणात 40 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे तुमचा. आताची जी राजकीय परिस्थिती तयार झालेली आहे, म्हणजे मी महाविकास आघाडी बाबत बोले, महाराष्ट्रामध्ये असं अपेक्षित होतं. आणि जरी आपण सर्वेवर फार विश्वास नाही ठेवला तरी जे 7-8 सर्वे आले त्याच्यामध्ये असं काही दाखवलं नव्हतं की विरोधी पक्ष नाही, महाविकास आघाडीचा एकदम खालचा स्तर येईल किंवा अगदी मोठ्या फरकाने पराभव होऊ शकेल. ह्या सगळ्या जागा 125, 135च्या आसपास कुठेतरी दाखवत्या. एका दुसरे सर्वे हे तुम्ही सत्तेमध्ये याल असंही दाखवलं होतं. असं सगळं असताना सर्व एकदम असं धक्का बसेल असं हे सगळं विषय झाले. भाजपला स्वतःलाच असं अपेक्षित नसावं, एकंदरीत त्यांच्या ध्येयबोलीवरून वाटते की आपल्याला 132च्या आसपास ह्या सीट्स मिळतील. आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून तो पुढे गेले ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. जो 1900 माझ्या अंदाजाने मी चुकत नसेल तर 1972ला 122 सीट्स आले होत्या काँग्रेसच्या, त्याच्यानंतर हा सर्वात मोठा आलेला आहे. ह्या सगळ्या मागे तुमचं ऑब्झर्वेशन काय कारण आहे सगळ्या विषय? असं आहे की आपल्या देशामध्ये ईव्हीएम मार्फत निवडणुका घेऊ नयेत, मतदान घेऊ नये ही ओरड गेले 10 वर्षापासून सुरू आहे. परंतु त्या राज्यातल्या निवडणुका झाल्यानंतर ती ओरड आणि तक्रारी ह्या त्या राज्या पुरेशा मर्यादित राहतात. याच वेळची महाराष्ट्राची निवडणूक झाल्यानंतर अख्खा देश सांगतोय की ईव्हीएम मध्ये गडबड आहे, घोटाळा आहे. जगामध्ये सुद्धा आता प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत.
की इतकं पाशवी बहुमत सत्ताधारी पक्षाला मिळू कसं शकतं. आपण म्हणालात की 1972 नाही, परंतु 1960 रोजी ज्या वेळेला महाराष्ट्राची निवड पहिल्यांदा झाली त्यावेळेला 212 आमदार यशवंतराव चव्हाणांचे निवडून आलेले होते एकदा, त्याच्यानंतर आलेले नाही. म्हणजे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून दिल्लीच्या पंतप्रधानांपर्यंत काँग्रेसची सत्ता होती, तेव्हाही त्यांना शक्य झालं नाही महाराष्ट्रामध्ये. कारण महाराष्ट्राची एक वेगळी विचारधारा आहे. आणि म्हणून हे जे घडलंय ते ज्यांना झालंय त्यांनाही धक्का बसलाय. 90% जास्त स्ट्राईक रेट, 149 जागा लढवतात आणि 132 जागा निवडून येतात. काय म्हणजे आहे काय विरोधी पक्ष अस्तित्वात आहे की नाही, लोकशाही आहे की नाही. आणि म्हणून केवळ महाराष्ट्रामध्ये ही ओरड सुरू नाहीये, अख्ख्या देशामध्ये ओरड सुरू आहे की, आणि आजही रेकॉर्डवर हे आहे की मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या 2 ते 3 तासात मी प्रतिक्रिया दिली की निवडणुकीच्या निकालामध्ये काहीतरी काळबेर आहे, दाल में कुछ तो काला है. आणि ते सगळेच सांगतात की भास्कररावांनी सुरुवातीलाच हे वर्तवलं होतं की काहीतरी गडबड आहे. ही गडबड माझ्या स्वतःच्या मतमोजणीवरून सुद्धा माझ्या लक्षात आलेली आहे. त्यामुळे हे अत्यंत धोकेदायक, लोकशाहीला मारक आहे. आता तर असं होणार आहे की कुणीही कशाही निवडणुका लढवा, जनतेनं काही मनामध्ये आणा, जे भाजपाबरोबर राहतील त्यांचे लोक निवडून येतील, अशी व्यवस्था परस्पर करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे लोकशाहीच्या दृष्टीनं प्रचंड 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 धोकेदायक आहे. आपण थोडस कोकणातल्या किंवा जिल्ह्यातल्या राजकारणावर येऊ. आता तुमची आमदार म्हणून तुम्ही निवडून गेला आहात, तुमचे इथले बेसिक काही प्रश्न आहेतच, परंतु तुमच्या दृष्टीने इथले काय 1-2 असे मुद्दे आपण सांगू शकाल की तुम्हाला तातडीने तुम्ही ते हाताळणार आहात? असं आहे की माझ्याकडं ज्याला इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतात, मूलभूत सोयी सुविधा माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्यांपेक्षा जास्त आज मी केलेले आहे. 2009 साली मी या मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून गेलो, त्यावेळेला पहिल्यांदा माझ्या मतदारसंघाचा मी पूर्णपणे मास्टर प्लॅन तयार केला. दर 5 वर्षांनी मी निवडून गेल्यानंतर 5 वर्षाचा प्लॅन मी तयार करतो. लोकांनी निवेदन दिली आणि ताबडतोब काम तेवढ्यापुरतं केलं असं मी कधी करत नाही. त्यामुळे तसे माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठ्या काही अडचणी नाही. पण माझ्या मतदारसंघामध्ये आरोग्याचा विषय जर घेतला तर मी 3 त्या ठिकाणी उपकेंद्र तयार केली. म्हणजे ह्याची आपल्या प्राथमिक केंद्राची उपकेंद्र तयार केली, ज्याला आरएचची म्हणतात, ते तयार केलं. रुरल ग्रामीण आरोग्य केंद्र ती तयार केली आपण. एक वाव, एक चिपळूणमध्ये रामपूर आणि आबलोलीला गुहागरमध्ये. रोज आपल्या ह्याच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रश्न सुटावा म्हणून आपण आपल्या मतदारसंघात क्रीडा संकुल पण उभं केलं. आपण आपल्या मतदारसंघामध्ये इंडस्ट्री आणली. आपण आपल्या मतदारसंघामध्ये लोट्यामध्ये इंडस्ट्री आहे, ती इंडस्ट्री बंद पडणार नाही याची काळजी सुद्धा घेतली. अधिक ऍडिशनल त्याच्यामध्ये एक्स्ट्रा वाढावी इंडस्ट्री म्हणून सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रयत्न केला, म्हणजे एक्सपांड केली आपण, इंडस्ट्री केली. अशा पद्धतीनं मूलभूत कामांना आपण हात घातला. आपण आपल्या मतदारसंघातले जे बागायतदार आहेत, आपण आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार लोकांना मिळावा म्हणून रोजगारांचे मेळावे घेतले, निवास निहारी सारखी योजना आणली. अनेक गोष्टी आपण आपल्या मतदारसंघामध्ये ठरवून केल्या, कोणी लोकांनी मागण्याची गरज नाही. परंतु त्याच निवडणुकीमध्ये माझ्या प्रतिस्पर्धेच्या व्यासपीठावरून राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सांगतात की मी माजी आमदार विनय नातूंच्या नावाने एका फोनवर मी इथे मंजूर झालेली MIDC रद्द केली. आणि माझे प्रतिस्पर्धी सांगतात की मी लोकांना रोजगार देणार आहे. लोकांना साधा तरी हा डोक्यात विचार आला असेल की नाही की एक माणूस इथं इंडस्ट्री आणल्याशिवाय, कारखानदारी आणल्याशिवाय रोजगार देऊ कसा शकतो. एका प्रतिस्पर्ध्यानं, म्हणजे मी विद्यमान आमदारनं जी आणलेली इंडस्ट्री या सरकारनं रद्द केली आणि हे म्हणतात मी रोजगार देऊ लोकांना. कसा तुम्ही रोजगार देणार, कुठल्या मार्गाने देणार. हेच मला विचारतात की निरामय हॉस्पिटल का सुरू झालं नाही. ज्या भाजपानं सांगितलं की भास्करराव हे आम्ही करतोय, तुम्ही जरा थांबा, हे माझ्या निवेदनामध्ये आहे. आणि तेच मला प्रश्न विचारतात. निरामय हॉस्पिटलचं मुख्यमंत्री सभेत बोलले ते तुम्ही अगोदर बोललेलाच आहोत. मी बोललो होतो, नंतर ते मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये बोललो गेलं. मी अगोदर बोललो
मला माझा पत्रव्यवहार मी केलेला आहे. मला याला लागूनच तुम्हाला बोलायचंय की त्याला इलेक्शन होऊन गेले झालं सगळा विषय झालाय, पण तरी सुद्धा मला एक विचारायचं आहे की एवढं इलेक्शन सगळं झालं म्हणजे सगळी शिवसेना म्हणजे शिंदे गटाची बीजेपी सगळे तुमच्यावर असे हो. फुल फिल्डिंग लावून होते सगळ्या विषयावर. तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही त्या ह्याच्यातनं आलात, निसटून आलात, तुमची काही रणनीती असेल सगळ्या गोष्टी. पण मला एक प्रश्न आणखी विचारायचा याबरोबर की आत्ताचा जो विजय आहे तुमचा, तो तुम्हाला म्हणजे नैतिकदृष्ट्या तुम्हाला हे वाटतो का की आपलं ह्याच्यापेक्षा जास्त व्हायला पाहिजे, काहीतरी वेगळं काही घडलंय असं असं तुम्ही मानता का? मी सांगू का तुम्हाला, हा. विजय हा विजय आहे. हा, जो जिता हे वही सिकंदर. म्हणायचं, हा जो जो तसे हे म्हणायचं. परंतु माझ्या विरोधात एवढे सगळे उठलेले असणार याचा मला पूर्वी अंदाज आलाच होता. पण एवढं मताधिक्य माझं घटेल हे असं मला कधीच कधीही वाटलं वाटलेलं नव्हतं. हे कबूलच केलं पाहिजे, हे कबूल केलं पाहिजे. त्याची वेगवेगळी कारणं आहेत आता, ती समोर यायला लागेल. पण तेव्हा असं वाटत नव्हतं, तेव्हा असं कधी लक्षात आलं नव्हतं. लोकांचा ज्या पद्धतीनं प्रतिसाद होता, थोडस विस्तारानं सांगू का तुम्हाला हे? हो, बोला. लोकांचा प्रतिसाद होता त्या दृष्टीने मला बिलकुल वाटत नव्हतं. माझा प्रतिस्पर्धी प्रचार काय करत होता की मी कुणबी आहे आणि म्हणून कुणबी समाजाला न्याय देण्याकरता आणि कुणबी समाजाने मला मतदान करावं हे सांगत होते. मी त्याच वेळेला सांगत होतो की मी कधी समाज बघितला नाही, मी सगळ्या समाजांना न्याय दिला, कुणबी समाजाला दिला, पण त्याचबरोबर समाजातले छोटे छोटे जे घटक आहेत त्यांनाही आपण दिला. अगदी सगळे बौद्ध समाजापासून ते बेलदार समाजापासून गवळी असतील, भंडारी असतील, तेली असतील, मराठा सुद्धा ग्वागरमध्ये मराठा समाज अगदी नगण्य आहे. त्यांना सुद्धा आपण सगळ्या छोट्या छोट्या बेलदार समाजापासून त्यांना सभापती कोणाला केलं, कोणाला उपसभापती केलं का? तर जर पदं वाटून घ्यायची म्हटलं, मुस्लिम समाजाला पण आपण उमेदवारी देऊन ते प्रतिनिधित्व दिलं. जर पदं वाटून घ्यायचं म्हटलं तर मराठा आणि कुणबी दोघे जण एकत्र येतील आणि दोघांनी फक्त पदं वाटून घ्यायची, बाकी समाजाला द्यायचीच नाही. तर एकही पद इतर समाजाला मिळणार नाही जर मागासवर्गीय सोडलं तर. आणि म्हणून छोटे छोटे समाज ज्या वेळेला असा माझा प्रतिस्पर्धी सांगतो की मी कुणबी म्हणून आहे, त्यावेळेला बाकीच्या समाजाने एकवटणं अपेक्षित होतं. तसं झालं नाही. तसं झालं नाही. माझा मराठा समाज पण माझ्या पाठीशी उभा राहिला नाही. तुम्ही हे 15 गावातले इथं बसलेले हे लोक, त्या 15 गावामध्ये कुणबी समाज आहे कुठं? 15 गावामध्ये कुणबी समाज नाहीच आहे, मराठा समाजच आहे आणि बौद्ध समाज. कुठंतरी एखादा आदिवासी थोडीशी वाडी सापिर्लीसारख्या ठिकाणी असेल, तिथेही मी मागेच आहे, तिथेही मी मागेच आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की मी चूक केली की काय सगळ्या समाजांना बरोबर घेऊन गेलो तो? कुठं गेले 1 मराठा लाख मराठा गेला कुठं? त्यामुळं तुम्ही म्हणता त्या मताशी मी 100% सहमत आहे. राजकीय दृष्ट्या सगळे माझ्या विरोधात तुटून पडले असले तरी मला खात्री होती की मी सर्वांशी समन्यायानं वागलोय, सगळे माझ्या पाठीशी बरेचसे उभे राहतील. कुणबी समाजाचे लोक जे माझ्या पाठीशी उभे राहिले ते राहिलेच होते. ते जर सगळे माझ्या विरोधात गेले असते तर माझं काही खरं नव्हतं. हे मला सुरुवातीला जेव्हा तुम्ही प्रचाराचा फॉर्म भरला त्यावेळी तुम्ही आपली मुलाखत झाली त्यावेळीच तुम्ही बोलवतात की महिलांची पण प्रचंड अशी गर्दी होती, सगळाच होता. हा सगळा ओघ होता, नंतर नेमका कुठे टर्नआउट झाला हा याचा कधी तुम्ही विचार केलाय किंवा माहिती घेतली का? केला ना. काय झालं मध्ये या वर्षी? 100% आज पहिल्यांदाच तुम्ही विचारता म्हणून सांगतो. पहिली गोष्ट 17 तारखेला संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची 16 तारखेला माझ्या मतदारसंघात सभा झाली. जिल्ह्यात कुठे नाही झाली, फक्त माझ्या मतदारसंघात झाली. तेच सांगतो, कोकणात नाही कुठे झाली, फक्त माझ्या मतदारसंघात झाली. त्या सर्वांनी मीच त्यांना काटा, त्यांच्या गळ्यातली हड्डी म्हणतात ना, तो काटा म्हणून मीच त्यांना टोचत होतो. पण मला माझ्या मतदारांच्यावर प्रचंड विश्वास आहे, नाही याच्यातला भाग नाही. त्याच्या पार्श्वभूमीवर 17 तारखेला माझी गुहागरची सभा झाली. मी म्हटलं अरे मी 50,000 म्हणतोय, 50,000 बोलायचे असतात, 40,000 तरी बेल. तेव्हा मला असं वाटलं आपण 60,000 मताने निवडून येऊ. इतकी बोलकी माणसं, एवढी बोलकी गर्दी, एवढ्या महिला अलोट उठल्या होत्या. ज्यांनी साड्या वाटप केल्या त्या साडे वाटपांची चेष्टा महिला करत होत्या. लाडक्या बहिणीचा विषय महिलाच सांगत होत्या की 1500 रुपयाला काय 3 भाऊ आम्हाला ओढतायत काय? तो म्हणतो मला लाडकी म्हण, तू माझी मला लाडका भाऊ म्हण, तो म्हणतो मला लाडका म्हण, तो म्हणतो मला लाडका म्हण. दिलेत 1500 रुपये आणि तिघे जण म्हणतायत आमच्याशी. इथपर्यंत महिलांच्या प्रतिक्रिया होत्या, तरी सुद्धा मला निवडून येताना माझी ही परिस्थिती झाली. याचा अर्थ माझ्या विरोधात वरिष्ठ नेते होते ते होते, पण आता ते सगळं दिसायला लागले. काय दिसायला लागले? समाज म्हणून
जो मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होता तो ताकदीनं राहिला नाही. मी समाजाचं राजकारण कधी केलं नाही. मी सुद्धा कधी समाज म्हणून समाजाला लोक कधी गोळा ह्याच्या पूर्वी कधी केलं नाही की बाबा मी मराठा आहे ना, तुम्ही मराठ्यांनी म्हणून माझ्या पाठीशी उभे राहा. मी असं कधी करत नाही. पण तरी सुद्धा तुम्हाला पण अपेक्षा ते होते की समाजाने- नैसर्गिक दृष्ट्या ते व्हायला पाहिजे. म्हणजे इतर लोक जसं बोलतात तसंही ते झालं नाही. छोटे समाज ज्या पद्धतीने मला वाटत होतं, वाणी असतील, सुतार असतील, तेली असतील, तांबोळी असतील, गवळी असतील, आणखीन कोण कोण असतील, ते सगळे उभे राहतील पाठीशी, अपेक्षेप्रमाणे राहिले नाही. ही खंत तुम्हाला अजूनही आहे. आणखीन एक खंत आहे, प्रचंड पैशाचा वापर झाला शेवटी. शेवटचे 3 दिवस पैशाचा वापर काय जो झाला त्याला मर्यादा नाही, एवढा तो वापर झाला पैशाचा. आज आपल्याला मतं कमी पडली म्हणून आपण बोललो तर लोकांना ते पटणार नाही, पण आता लोक सांगतात इकडे एवढे आले, तिकडे तेवढे आले. तिसरी गोष्ट काय झालं, विरारवरून माझ्या एक 50 गाड्या ज्या मुंबईतनं भरून येणाऱ्या होत्या त्या लोकांनी केलेल्या, ते लोक करतात. त्या गाड्या विरारला स्टॉप केल्या गेल्या. एकाच मालकाकडच्या गाड्या बुकिंग जे केलं होतं त्या लोकांनी, आणि प्रत्येक निवडणुकीला करतात ते. तर त्या 50च्या 50 गाड्या विरारवरनं कॅन्सल झाल्या गाड्या. तो एक मोठा स्टेट बँक बसला तुम्हाला. सेटबॅक बसला. आणि दुसरं गोष्ट, ते बौद्ध समाजाचं कारणाशिवाय काढलं होतं माझ्या विरोधात, ते काय चालवलं गेलं, अण्णा जाधव सातत्यानं चालवलं गेलं. मुळामध्ये त्या अण्णा जाधव ह्या विषयावर तुम्हाला तुमच्यासारख्या सिनियर मी माणसाजवळ बोलतोय, पत्रकाराजवळ, पत्रकार म्हणा, एडिटर म्हणा किंवा चॅनल चालवून म्हणा, तुमच्याजवळ मी बोलतोय, कोणाजवळ बोललोच नाही. अण्णा जाधव हे कधी मला समोरासमोर आजतागायत भेटलेले नाही. मी त्यांना एखादं काम सांगितलं आणि त्यांनी माझं काम केलं नाही म्हणून माझा त्यांच्यावर राग असायचं काही कारण नाही. त्यांनी मला एखादं काम सांगितलं आणि मी त्यांचं काम केलं नाही म्हणून त्यांचाही माझ्यावर काय राग असायचं कारण नाही. मी बौद्ध समाजाबद्दल बोललो अशा पद्धतीची आवई त्यांनी उठवली, पण मी बोलल्याचा पुरावा कुठे आहे, माझा आवाज कुठे आहे? मी बोललो जातीवाचक काय बोललो असं त्यांचं म्हणणं जे आहे त्याचा काहीतरी पुरावा पाहिजे ना. ते म्हणतात 4 गावाची सभा झाली, ती सभा कुठे झाली, कुणी घेतली, ती सभा झाली म्हणून पोलिसांनी माझ्यावर कारवाई का नाही केली? मुळामध्ये अशी कुठलीच 4 गावची सभा झालेली नाही. मुळामध्ये मी कुठल्याही जातीवाचक कोणाबद्दल काय बोललेलो नाही. जे कोणी तिथं हे अण्णा जाधवांच्या पैकी कोणी माणूस तिथं त्या सभेला नव्हता, ऐकायला कोणी नव्हता. ते काय कोणी म्हणत नाहीत की बुवा आम्ही ऐकलं, त्यांनी सांगितलं. कोणतरी म्हणालं आणि त्याच्या क्लिप व्हायरल केल्या. आणि काही लोकांनी, आता ते सगळं तुम्हाला माहिती आहे, तुमच्याच पत्रकारितेतल्या लोकांनी त्या क्लिप तयार करून घेतल्या, त्यांच्याकडून करून घेतल्या गेल्या, एवढ्या व्हायरल केल्या निवडणुकीच्या तोंडावर, एवढ्या व्हायरल केल्या. मी म्हटलं आपण काहीतरी बोललोच नाही, आपण काही गुन्हाच केला नाही, तर कशाला आपण याला हवा द्या? कारण सामाजिक शेवटी जर सलोखा बिघडला तर त्याचे दुष्परिणाम भविष्यात होणारच आहे. हे कळल्याबरोबर तिथं ती बौद्ध समाजाची सामाजिक संघटना आहे, काय नाव तिचं, बौद्ध हितजन संरक्षक समिती, त्याचे विठोबादादा पवारांसारखे सिनियर माणसं, चंद्रकांत सावंतांसारखे इथले अध्यक्ष स्वतःहून, आमचे सुभाष मोहिते स्वतःहून कळमटला गेले आणि त्यांना विचारलं, अरे वो असं काय भास्करराव बोलले का? ते म्हणले नाही, त्यांनी लिहून दिलं समितीला. असे लिहून दिलेलं सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. लिहून दिलंय त्यांनी, असं भास्करराव काही बोलले नाही, आम्ही तिथं नव्हतो, आम्ही कोणी ऐकलेलं नाही. तरी सुद्धा भास्करराव बोलले म्हणून पत्रक, भास्करराव बोलले म्हणून सगळ्या बौद्धवाड्यातनं गाड्या घेऊन त्या क्लिप घेऊन माणसं. पण हे करण्यामागचं कारण काय माहिती तुम्हाला? राजकीय कारण, दुसरं काय. एवढं व्यक्तिगत लेवलला. त्याच्यानंतर ते एसपीना भेटले, माझ्यावर अॅट्रॉसिटी दाखल करायला सांगितलं, डीवायएसपीना भेटले, सर्वांना भेटले. ते म्हणले काहीतरी पुरावा दाखवा ते बोलल्याचा, तुम्ही बोलता, मी बोलतो म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्या ठिकाणी मुंडन केलं. मुंडन करताना मी ज्या मराठा समाजाचा आहे त्या समाजाचा उल्लेख करून त्यांनी काही शब्द वापरलेले आहेत, मी वापरले. मी माझ्या समाजाला साथ घालायला हवी होती, पण मी घातली नाही, कारण मला सामाजिक समीकरण बिघडवायचं नव्हतं. तेवढ्यावर त्यांचं समाधान झालं नाही. 17 तारखेला त्यांच्यावर कोणीतरी वार केला, त्यांनी माझं नाव घेऊन टाकलं. जाणीवपूर्वक हे सगळं चाललं होतं, सगळं जाणीवपूर्वक चाललं होतं, निवडणुकी करता चाललं होतं, समाजाबद्दल. मग काय म्हणून अगदी मुलाखती दिल्या, आम्ही काही शस्त्र आमची ठेवलेली आहेत बाजूला, ती गंजलेली आहेत, काय कोणावर चालवणार शस्त्र? तुम्ही कोणावर चालवणार शस्त्र? अॅट्रॉसिटी ही तुम्हाला संरक्षण म्हणून दिलेली सरकारनं किंवा कायद्याने दिलेली तुम्हाला एक संरक्षण आहे, ते शस्त्र नाही दिलेलं आहे. माझ्या निवडणुकीमध्ये ह्या अॅट्रॉसिटी या शब्दाचा शस्त्र म्हणून वापर केला गेला, संरक्षण म्हणून नाही तर तुम्ही उपयोग करत, संरक्षण म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे, वापर केला गेला. एवढ्यानं तुमचं भागत नाही. तुम्ही सांगता 12 तारखेला मी आंदोलन करणार आहोत, मोर्चे काढणार आहोत.
मोर्चे काढणार आहोत. भास्कर जाऊला अटक करा. आणि माझ्या विरोधात ज्या भाषेत बोललं गेलंय, तुम्ही एवढं कुठल्या लेवलला कशाबद्दल बोलता? तुम्हाला अॅट्रॉसिटी सारखं कायद्याचं संरक्षण आहे म्हणून तुम्ही ही भाषा वापरू शकता. तुम्ही वापरू शकता, नाही तर तुम्ही काय वापरू शकता ही भाषा अशी. पण तुम्हाला आज सांगतो, हे सगळं रेकॉर्ड मी तयार केलेलं आहे. मी हे आरोपी सापडेपर्यंत गप्प राहणार होतो, कारण मला माहिती आहे माझा या विषयाशी सुतराम काही संबंधच नाही. कोणाच्या विरोधात कशा करता, कोण माझा रायबरोबर आहे, काय संबंध आहे. मी हे सगळं प्रकरण कोर्टात गाजवणार आहे. पोलिसांना सुद्धा कोर्टात खेचणार आहे. सगळ्यांना खेचणार आहे. ज्यांनी ज्यांनी ह्या क्लिप व्हायरल गेल्या त्यांनाही खेचणार आहे. ज्यांनी ज्यांनी माझं नाव घेतलं त्यांनाही खेचणार आहे. ही कितीही वर्ष लढाई चालू दे, पण ही लढाई मी सोडणार नाहीये. त्याचाही मला फटका बसला. सत्ताधाऱ्यांचा राग, प्रचंड पैसा आणि ही सगळं अशा पद्धतीनं जातीवादी केलेला प्रचार, या सगळ्याचा मला फटका बसला. हा सगळा वेढा दिलाय संपूर्ण सगळ्यांनी. याच्यात तुम्ही कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही ह्या लढाईमध्ये. अजिबात करणार नाही कॉम्प्रोमाइज. जरा सुद्धा कॉम्प्रोमाइज करणार नाही. लढणार. आणि त्याच्याबरोबर आणखीन एक माझ्याकडनं राहून गेलं, मला बौद्ध समाजातल्या सगळ्या लोकांचे आभार मानायचे. त्यांना जेव्हा हे कळलं की ह्याचे परिणाम खूप पुढे वाईट होणार आहे, आज जरी वाटत असेल तरी उद्या समाजामध्ये दरी निर्माण होणार आहे. मला जेव्हा माझा समाज आहे तेव्हा तुम्हाला तुमचा समाज पण आहेच ना. तुमच्या समाजातली सुद्धा कधीतरी आपुलकी जागी होईलच ना. आणि हे होऊ नये म्हणून सगळ्या संघटना इथे चिपळूणच्या एकत्र आल्या. सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन एक निवेदन दिलं अधिकाऱ्यांना की आमचा ह्या पाठिंबा, अशा पद्धतीच्या मोर्चा बिरच्याला आमचा पाठिंबा नाही, आम्हाला सामाजिक सलोखा पाहिजे वगैरे वगैरे. त्यांचे मी आभार मानतो. असं नाहीये की सगळ्याच बौद्ध समाजाने हे असं केलं. काही बौद्ध समाजातल्या विशेष करून चिपळूण मधल्या सगळ्या त्यांच्या सामाजिक आणि राजकीय संघटना पण, की ज्याच्यामध्ये वंचितचे सुद्धा पदाधिकारी आले होते, त्यांनी सांगितलं हे बरोबर नाहीये, हे चाललंय ते चांगलं नाही चाललेलं आहे. भास्करराव तुम्ही शांतात, ते शांतच राहा, आपल्याला सामाजिक सलोखा बिघडू द्यायचा नाहीये. हे घडलेलं आहे याच्या पाठीमागे. पण मी या संदर्भात पहिल्यांदा बोलतोय तुमच्याकडं आणि खुलाशावर बोलतोय. आज सुद्धा तिथं आरोपी पकडल्यानंतर वर्तमानपत्रातल्या बातम्या, मीडियाच्या बातम्या, भास्करराव जातीवाचक बोलले. भास्कर, अरे काय बोलताना तुम्ही पुन्हा तेच तुम्ही उच्चार करता, काय बुद्धी घाण ठेवली त्या की काय तुम्ही? भास्करराव जातीवाचक बोलले ते कुठे दाखवाल की नाही? उलट 50 वर्षापूर्वी आम्ही पुरोगामित्व काय असतं ते माझ्या घरातून मी दाखवलं. त्याचे परिणाम मी भोगलेले, तेही मी लोकांना सांगितले. माझ्या स्वतःच्या घरात मी मराठा समाजाच्या असताना, बौद्ध समाज असतील किंवा रोहिदास समाज, हल्ली आता समाजाचा उल्लेख करताना मोठी अडचण झाली. फक्त मराठ्यांना कोणीही शिवाय द्या, त्याचा काय फरक पडत नाही, त्यांच्या समाजावर काय होत नाही. घरी आम्ही कुटुंब ठेवली, अंत्यविधी त्यांची आम्ही केली, लग्न कार्य केले, म्हणून आम्हाला त्या काळामध्ये बहिष्कृत केलं होतं. समाजानं केलं, गावानं केलं, सर्वांनी केलं. बाळणपण केलं. बाळणपण त्यांची केली. 3 बाळणपण माझ्या आईनं आमच्या घरी केली, त्यांची, ह्या समाजातल्या लोकांची. आणि अशावर आरोप आमच्यावर तुम्ही असे करता. कोण करतं, कशा करता काय? अण्णा आणि माझा काय कुठल्याही प्रकारचा वाद नाही. वाटेल ती शब्द व्यक्तिगत संबंध पण नाही. कधी भेटलोच नाही मी एकमेकाला. तेही मला कधी भेटलं नाही, मी त्यांना भेटलो नाही. त्यांनीही मला कुठलं काम सांगितलं नाही, मी त्यांना कधी सांगितलं नाही. त्यामुळे एकमेकावर नाराजी असेल तर काही कारण नाही. राजकीय दृष्ट्या तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा, राजकीय दृष्ट्या राजकीय व्यासपीठावर जाऊन तुम्ही काय ते करा. कोणाकरता करताय तुम्ही हे? त्यामुळं त्या गोष्टी, ही मात्र गोष्टी मी सोडणार नाही. थोडस आता 1-2 प्रश्न शेवटची घेऊ आणि बराच वेळ वाढले. होय. मला काय म्हणायचंय, आता जी राजकीय परिस्थिती तयार झाली, म्हणजे पहिल्यापासून परत याच्यावर येतो, आपली महाविकास आघाडीची जी परिस्थिती आली आहे किंवा कमकुवतपणा थोडासा आलाय, या तुम्ही विरोधी पक्ष नेता बनाल हे तुमच्या समोर काय वाटते की आव्हान कसं राहील? ते आपल्या स्वतःच्या पक्षाबरोबर महाविकास आघाडी स्ट्रॉंग करणं किंवा आणखी काही चॅलेंजेस घेण्याचा तुम्ही काही विचार केला का? 1-2 असे काही तुमच्या समोर विषय आहेत का की या पद्धतीने आपल्याला मूव्ह करायचे? असं आहे की प्रस्तावित सरकारला सुद्धा त्यांच्या देशासमोर ते भाग पाडायचे. गेले 30 वर्ष मी सभागृहात आहे. 30 वर्षामध्ये सभागृहामध्ये मी माझ्या वैयक्तिक कुठल्याही अडीअडचणी करता, माझ्या स्वतःच्या स्वार्थाकरता किंवा माझ्यावर कुठलाही प्रसंग आला तर त्याच्याकरता मी सभागृहाचा वापर कधीच केला. दुसरी गोष्ट, सभागृहामध्ये कधीही मी कायदा, नियम याच्या बाहेर बोललो नाही.
तिसरी गोष्ट, कधी सभागृहामध्ये विधायक, विकासात्मक आणि धोरणात्मक या 3 गोष्टीशिवाय मी कधी बोललो कोणाबद्दल वैयक्तिक तुम्ही चोर आहात, तुम्ही भ्रष्टाचार आहात, अनेक भ्रष्टाचार सत्ताधाऱ्यांकडे होतच असतात, पण मी कधी व्यक्तिगत कोणाबद्दल बोललो नाही. मी धोरणात्मक बोलतो, कायदेशीर बाबीबद्दल बोलतो आणि विकासात्मक बोलतो. आणि दुसरी गोष्ट, काही चुकीचं घडत असेल तर मला सहन होत नाही. खरोखर जर उद्या आमच्या पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद मिळाले तर संख्येनं आम्ही कमी आहोत, पण संख्येनं कमी असलो तरी सुद्धा हे सभागृह जे आहे हे कायदे मंडळ आहे. इथं जे कायदे केले जातात ते सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर बरे वाईट परिणाम करत असतात, आणि म्हणून इथं कायदे करण्याला प्राधान्य द्या, व्यक्तिगत एकमेकाची हिशेब चुकते करण्याला देऊ नका, याच्याकरता मी नक्की आग्रही राहील. तिसरी गोष्ट, पूर्वी सत्ताधारी पक्ष की विरोधी पक्ष हे आता भेदभाव न करता निवडून आलेला लोकप्रतिनिधी हा लोकांनी दिलेला आहे, त्यामुळे त्यांची विकास कामं करताना पक्षीय दृष्टिकोन बाळगला जाऊ नये याच्याकरता आपण नक्की प्रयत्न करू. तिसरी गोष्ट, विरोधी पक्ष म्हणून हा केवळ विरोधाला विरोध करतो अशा पद्धतीचा जो काही लोकांचा समज झालाय तो आपण बदलण्याचा प्रयत्न करू. विरोधी पक्ष सुद्धा कन्स्ट्रक्टिव्ह कामं करता मदत सरकारला करतो, अशा पद्धतीच्या काही उच्च परंपरा निर्माण करायचा डोक्यामध्ये विचार आहे. हे होते भास्करराव जाधव, विधानसभेमध्ये मंत्री याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये किंवा आणखी ह्या सर्व गोष्टीमध्ये अनेक वर्ष वावरलेले आहेत. आता ते गटनेते आहेत, विरोधी पक्ष नेता बनतील अशी शुभेच्छा आपण देऊच त्यांना, परंतु 40 वर्षापेक्षा त्यांचा अनुभव आहे आणि अतिशय स्पष्ट, परखड आणि रोखठोक बोलण्यामध्ये, कदाचित रोखठोक बोलणं हा थोडासा त्यांच्या दृष्टीने कधीतरी राजकीय सामाजिक दृष्ट्या अजून बरंच नुकसान देखील झालं. झालेलं आहे त्यांचं, परंतु त्यांनी त्यांची भूमिका कधी सोडली नाही. आता सुद्धा त्यांनी बरेच दिवसानंतर त्यांच्यावरचा एक विषय त्यांनी अतिशय परखडपणे मांडलेला आहे आणि आपल्याबद्दलचं सुद्धा त्यांनी आत्मचिंतन केलं की मला कमी का मिळाली मतं, त्याचंही अगदी सगळा हिसाब किताब त्यांनी आपण ऑडिट म्हणून लोकांसमोर ठेवलेला आहे. नजीकच्या काळामध्ये ती हे विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून, गटनेता म्हणून ती आपली जबाबदारी कशा पद्धतीने ते पुढे निभावतील त्याचाही थोडासा त्यांनी एक झलक दाखवून दिली आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊ आणि आम्हाला या इंटरव्ह्यूसाठी, स्पेशल इंटरव्ह्यूसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.